वडील गेल्यानंतर शाळेत टाकलं तर अशी वेळ आली होती का आता मुलांचं मी शिक्षण करू कसं. त्यांना असं मला पाठवायची सुद्धा हिंमत नव्हती होत, मुलगी बाहेर कशी टाकावी. हे फार वाईट परिस्थिती आहे. पण समाज जेव्हा डोळ्यासमोर ठेवला तेव्हा समाजाची सेवा करून आपण आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि मी काँग्रेस पक्षाकडे मागणी करते, नक्कीच साहेब जनता मला पदरात घेईल, पक्षसुद्धा मला पदरात घेईल ही मला आशा आहे. मी सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी यांना विनंती करेल का ते निष्ठावंतांना संधी देतात. जे काँग्रेस पक्षाशी माणसं प्रामाणिक कामं करतात त्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधीजी हे न्याय देतील. आणि आपले महाराष्ट्राचे मंत्री थोरात साहेब आणि पटोले साहेब यांनीसुद्धा मला न्याय द्यावा आणि मला 2024चं इलेक्शन लढण्यात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावा, मी असं त्यांना विनंती करेल. त्यांच्या मागे कोणी नाही, कसं वाटतं तुम्हाला? त्यांच्या पाठीमागे सपोर्ट आहे ना, आमच्यासारख्या गरिबांचा आहे, आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट देऊ. तुम्हाला आत्मविश्वास आहे ते निवडून? हो मग येतील. चांगलं आहे कार्य त्यांचं, पण त्यांनी पण भरपूर डेव्हलपमेंट वगैरे केलेलं आहे, सुधारणा केलेलं गावागावी जाऊन. आम्हाला ही परिस्थिती अशी वाटते का त्यांच्या सासऱ्याने आम्हाला लय साथ दिलेली आहे, त्यांच्या मिस्टरांनी दिले. आमचं हे म्हणणं आहे का त्या आमच्यासाठी निवडून यावं, त्यांना तिकीट भेटावं ही आमची इच्छा आहे. त्या अनुषंगाने त्यांना काँग्रेस पक्षाकडनं पण पाठिंबा आहे आणि इगतपुरी तालुक्यामधनं पण त्र्यंबकेश्वर तालुक्यामधनं पण पाठिंबा आहे त्यांना. असं ऐकलं होतं सोनिया गांधी पण या ठिकाणी आली होती, मी स्वतः होते तिथं. या इथं घोटीमध्ये एक बाजार होता, शनिवार बाजार, म्हणून तिथं भेटलेली ती गरिबांसाठी. अंताकडे द्यायचं नाही निवडीचं तिकीट. का बरं त्यांनाच का द्यायचं? कारण ते गरीब आहे ना, ती गरीब आहे म्हणून तुम्ही तिकीट तिला करता करतात गरीबाकरता त्यांनी आम्हाला लय टाईमवर साथ दिला. असं नाही की ते बी आता हा विश्वास आहे त्यांच्यावर आमचा. एक महिला म्हणून महिलेला निवडून दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे ना. का दिलं पाहिजे? आता ज्या सुविधा वगैरे देतील त्यांना दिलंच पाहिजे ना. अजून समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे. आणि आता काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागताय, काय वाटतं तुम्हाला? तिकीट मिळालंच पाहिजे, कारण की त्यांचा ॲक्च्युली वारसा पण आहे आणि खूप एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्या. राशन खातो आम्ही सोनिया गांधीचं, आम्हाला त्यानं राशन दिलं आहे, आमचं ते हे केलं आहे, दवाखान्याचं 5 लाखाचं केलं आहे. कोणं केलं काय? त्यानं काँग्रेसच चांगलं आहे आणि काँग्रेसच निवडून यावा. ते जुनं आहे गरिबाचा, श्रीमंत लोकांना काय नाही केलं आमचं. हो, कसं स्वीकारेन का? आमची साथ आहे त्यांना, आमची साथ आहे त्यांना एकदम संपूर्णपणे. आणि हा काँग्रेस पक्षांची महिलांची पण साथ आहे आणि 100% येणार. त्यांच्या सासऱ्यानं गरिबाचं मदत केली, त्यांच्या घरवाल्यानं केली, सासरा चांगला होता आणि तेच निवडून यावं आमचं हे अपेक्षा आहे. काय वाटतं मग त्या निवडून येऊ शकतात? नक्कीच, जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं. यस, नक्कीच आम्हाला तरी वाटतं. तिकीट वाटतं तर येतीलच ना, नक्की ते निवडून. गोटी गावामधून अनिताताई गारे या सुद्धा आता तिकिटाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला, जर यांना तिकीट मिळालं तर ते निवडून येतील? हो, त्यांना ओळखत नाही. ओळखतच नाही त्यांना ओळखत नाही. समाजानं जर ठरवलं तर कोणचा पण आमदार होणार आणि ताई पण होणार. त्यांना तिकीट मिळेल का? काय वाटतं तुम्हाला? नाही, खोसकर साहेबांचं आहे ना, चांगलं काम आहे ना. खोसकर साहेबांचा जनसंपर्क चांगला आहे, कामं चांगले. काँग्रेस पक्षामध्ये एक सच्चाई अशी की तो गरिबासाठी लढतो आणि शेवटपर्यंत लढलाच पाहिजे. आमची पूर्ण त्याला साथ आहे. आज आम्ही विधवा महिला कळकळ करतोय, आम्हाला आज काहीच नाही. सगळे आमचे मतदान घेतात आणि सगळे आम्हाला खोटं बोलतात. नमस्कार, मी संदीप राजखळे, राजयोग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आज आपण इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावामध्ये आलेलो आहोत. आणि घोटी गावामध्ये येण्याचं कारण की आपल्यासोबत आपण ज्या व्यक्तीची आज आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीचं माहेरचं आयुष्य आणि सासरचं आयुष्य हे फार वेगळ्या पद्धतीने गेलेलं आहे. आणि ती व्यक्ती इतरांच्या नजरेमध्ये एक समाजकारणी म्हणून तिच्याकडे बघितलं जात आहे. आपण अशा व्यक्तीसाठी इथं आलेलो आहोत, अनिता रामदास घारे. नक्की अनिता रामदास घारे कोण आहे थोडंसं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्ते. आपल्यासोबत आहे अनिता रामदास घारे. ताई, सर्वात प्रथम राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडंसं आपण कोण, कुठून, थोडी याबद्दल थोडी माहिती काय सांगाल? माझा जन्म भंडारदरा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे झाला.
माझे आजोबा हे नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्याचे देश स्वतंत्र झालेलं तेव्हाचे पहिले आमदार. त्यांनी गाय वासरू ही निशाणी घेऊन ते भरघोस मत. काय नाव त्यांचं नाव काय? माझ्या आजोबांचं नाव गोपाळासराव भांगरे. हे देशातील आणि महाराष्ट्रातील पहिले आमदार झाले अकोले तालुक्याचे. त्यानंतर पुन्हा त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. तर सभेमध्येच भाषण करताना शमशेरपूर येथे त्यांना अटॅक आला आणि सभेतच ते वारले. त्यानंतर ती धुरा भांगरे साहेबांचे वडील यशवंतराव भांगरे यांनी 15 वर्ष सांभाळली. काँग्रेस पक्षाकडून ते 15 वर्ष आमदार राहिले. त्यानंतर अशोकराव भांगरे हे जिल्हा परिषदमध्ये निवडून आले आणि नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष झाले. आजही भांगरे घराण्यात जनतेची सेवा करण्यासाठी सेवा चालू आहे. वेगवेगळ्या पदावर कुटुंबातले माणसं काम करतात. माझं लग्न 2000 साली झालं. इगतपुरीचे तालुक्याचे माजी आमदार विठ्ठलराव गणपत घारे यांची मी सूनबाई झाले. माझे पती हे इगतपुरी तालुक्याचे सभापती राहिले 2005 ते 12मध्ये आणि त्यांनी पण जनतेची सेवा केली. शहापूरचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक राहिले. घोटी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिले आणि त्यांनी खूप जनतेची सेवा केली. मी 2004 ते 9 गावाला सरपंच राहिले. त्या काळात पहिल्यांदा आमच्या भागामध्ये धरण झालं. ते धरण बांधलं तेव्हा फक्त 60,000 रुपये मिळणार होते. पण माझ्या पतीने रामदास घारे हे सभापती असल्यामुळे त्यांनी अजित पवार साहेब पाटबंधारे मंत्री होते भुजबळ साहेब यांची मदत घेऊन लोकांना हेक्टरी 7,90,000 मिळवून दिले आणि खूप पैसा जनतेला मिळवून दिला. त्याच्यामुळे त्यांचे गाडी बंगला आणि शेती परिसर हा सुजलाम सुफलाम झाला. माझ्या सासऱ्यांनी जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांच्या पत्नी वारल्या. त्या काळामध्ये गावाला जायला रस्ते नव्हते, पूल नव्हते, दवाखाने नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. सगळं मंत्रिमंडळ त्यांना भेटण्यासाठी एक आमदाराची बायको वारली म्हणून आपण इगतपुरी तालुक्यात गेलं पाहिजे. जेव्हा आले तेव्हा खूप पाऊस होता, नदीला पूर होता. पण घारेसाहेबांच्या गावाला जायचं कसं, तर त्यांना खूप दुःख झालं का तिथं जायला रस्ता नाही. त्यांची बायको वाचली असती पण दवाखान्याची सोय नाही. मग त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली. लगेचच्या लगेच घारेसाहेबांच्या गावाला रस्ता, पूल, दवाखाने हे सगळं जर नाही झालं तर सगळे आमदार राजीनामा देतील आणि हे मंत्रिमंडळ बरखास्त होईल. तर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला. घारेसाहेबांच्या गावाला रस्ते, पूल सगळं मंजूर झालं आणि या तालुक्याचा विकास झाला. घारेसाहेब आमदार असताना इगतपुरी तालुक्यामध्ये महिंद्रा कंपनी आली. आज हजारो लोक त्याच्यात काम करतात आणि आपलं कुटुंब चालवतात. घोटी बसस्थानक त्यांनी बांधलं. शासकीय आश्रमशाळा त्यांना मिळाल्या होत्या. पण तिथं त्यांना विचारलं हे तुम्हाला खाजगी करायचं काय, शासकीय नाही म्हणे हे जनतेसाठी. मी माझ्या नावावर काहीच ठेवणार नाही, सगळं जनतेसाठी करल. त्यांनी 5ही आश्रमशाळा हे शासकीय केल्या. गावामध्ये जे नंदनवन झाले, शाळा आले, दवाखाने आले, हे सगळं घारेसाहेबांमुळं आलं आणि निस्वार्थीपणे त्यांनी काम केलं. घारेसाहेब जेव्हा 80 साली उभे राहिले पुन्हा काँग्रेस पक्षाकडं, तेव्हा देशाच्या स्वर्गीय महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी ह्या त्यांच्या प्रचारासाठी घोटी या शहरात आल्या. तर त्यांनी इतकं कौतुक केलं घारेसाहेबांचं. मग घारेसाहेबांनीसुद्धा आमचा आदिवासी पेहराव तुम्ही घालाल का मॅडम, तर त्यांनी हो म्हटलं. आमच्या आजसासू त्यांना आपलं आदिवासी पेहराव, धंदूक फडकी, पुतळ्या पान हे दागिने दिले घालायला आणि जनतेसमोर त्या आल्या. भरभरून कौतुक केलं. गांधी घराण्याशी आमचा एकनिष्ठ संबंध आहे आणि आम्ही नेहमी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचं काम करणार. नक्कीच. ताई, आज बघितलं गेलं तर 2024च्या विधानसभाच्या निवडणुकांचं वारं चालू आहे. हे सर्व तुम्ही बॅकग्राऊंड सांगताय. तुमचे आजोबा जे आमदार होते, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये आले ते सुद्धा जवळपास 3 पंचवार्षिक आमदार होते. त्यांनी दिलेलं योगदान असेल. तुम्हाला का वाटतं बा, किंवा हा जो काही समाज आहे, माहेरचं बी आणि सासरचं बी जर वातावरण बघितलं, हे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपण जे योगदान दिलं आहे त्यातून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे भविष्यामध्ये असं जनतेमधून चर्चा आहे की घारे मॅडमनी, घारे ताईंनी ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतला पाहिजे. काय तुमच्या यावर तुमची काय मनोमन भावना आहे? साहेब, आमचे सासरे आमदार झाले
त्यांनी फक्त जनतेसाठी वेळ दिला. माझे पतीसुद्धा सभापती राहिले. त्यांनीसुद्धा ठरवलं वडिलांचं नाव आपल्याला टिकवायचं आहे. एकदम निस्वार्थी सेवा केली, कुठलाही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. तसंच त्यांचं म्हणजे माझे पती यांनीसुद्धा बाबांचं नाव कुठं खराब होऊ नये म्हणून कधीच कोणाकडून पैसे घेतले नाही, कोणाला लुबाडलं नाही, फक्त जनतेची सेवा केली. आणि आज ह्या दोन्ही व्यक्ती देहलोकी गेलेल्या आहेत. तर कुठंतरी असं वाटतं आहे का मी का शांत बसावं. मलासुद्धा वाटते का त्यांच्यासारखं आज समाजात नाव काढावं, जनतेची सेवा करावी आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांनी केलेली कामं जनता आणि काँग्रेस पक्षाने मला पदरात घ्यावं. आणि जसं नागपूरचे महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार होते काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे बघूनसुद्धा मला एक भरारी मिळते का त्यांनीसुद्धा कसलाही विचार न करता का आता शांत बसायचं नाही, जे आपल्या नवऱ्याने केलं ते आपल्याला जनतेसाठी सेवा करायची आहे, त्या जसं कंबर कसून उभ्या राहिल्या, त्यांचीच प्रेरणा घेऊन मलासुद्धा एक शक्ती मिळाली. मलासुद्धा असं वाटतं आहे का घारे साहेबांचं आणि रामदास घारेंचं नाव पुन्हा समाजामध्ये उज्ज्वल झालं पाहिजे, त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळाली पाहिजे आणि जनतेने आणि काँग्रेस पक्षाने मला पदरात घ्यावं. आणि पूर्ण जनता माझ्या पाठीशी आहे. त्यांनासुद्धा वाटते का घारे कुटुंबालाच ही उमेदवारी मिळाली पाहिजे आणि मी साहेब निवडून येईल हा मला एक विश्वास आहे. आज बघितलं गेलं तर यथोचित तुमच्या कुटुंबामध्ये बघतोय आपण की 3 पंचवार्षिक आमदारकी, तुमचे मिस्टरसुद्धा या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती होते आणि ॲटमॉस्फिअर किंवा इथलं वातावरण जर बघितलं तर अजून कुठंतरी मागासलेलं दिसतंय. बरोबर आहे. निवडणूक लढवायची म्हणलं तर पैसा लागतो, सपोर्ट लागतो, कार्यकर्ते लागतात. काय वाटतं तुम्हाला, काय आत्मविश्वास आहे साहेब? बाबांनी जे पेरून ठेवलं आहे असं म्हणतात का पेरल्याशिवाय उगवत नाही, म्हणून मलासुद्धा आज हे मला स्वतःला मातीत गाडून घेऊशी वाटते आणि पुन्हा उभारी घेऊशी वाटते. जे कार्य केलं आहे त्याच्यासाठी जनता माझ्या पाठीशी राहील आणि त्यांचं कार्य हे एकदम टिकाऊ आहे. त्यांनी केलेले रस्ते, पूल, धरणं बांधले, कोणाला जर घर नसेल तर घर बांधून दिलं. 72चा दुष्काळ पडला होता साहेब, त्यावेळेस वसंतरावांनी घारे साहेबांना विचारपूस केली इगतपुरी तालुक्याची परिस्थिती कशी हाताळणार साहेब तुम्ही. तेव्हा बाबांनी सांगितलं का मी माझ्या घरातील धान्य जनतेमध्ये देईल, कोणाला उपाशी राहू देणार नाही आणि मी त्यांना ह्या दुष्काळातून बाहेर काढेल, असं खूप सेवा केली साहेब त्यांनी. त्याच्यामुळे लोकांनी त्यांना 3 पंचवार्षिक निवडून दिलं. 15 वर्ष ते काँग्रेसचे आमदार राहिले आणि त्यांची दखल सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे दिल्लीमध्ये आहे. त्यांनी म्हणून राहुल गांधी जेव्हा दौरा करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं का निष्ठावंतांना संधी द्या. आमचं कुटुंब हे काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत आहे म्हणून आम्हाला 100% विश्वास आहे का काँग्रेस पक्ष आमची दखल घेईल. आमचं गांधी घराण्याशी खूप घनिष्ठ संबंध आहे. त्यांनीसुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला या निवडणुकीत मदत करावी असं मी सांगेल. नक्कीच आपण हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांना निश्चित आपण जाणतो. पोपटराव पवार साऱ्या राज्यात नाही परंतु देशामध्ये त्यांचं नाव गेलं. आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना मिळाला आहे. गावात वेगवेगळी कामं झाली. परंतु त्यांची मुलगी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस ती पडली गेली. काय थोडंसं आपण त्याला एक संदर्भ जोडूया. नक्की तुमचे आजोबा माहेरचे हे पण आमदार होते, 2 पंचवार्षिक त्यांनी पण राहिले. तुमचे सासरे 3 पंचवार्षिक, तुमचे मिस्टरसुद्धा सभापती झालेले. तुम्हाला काय वाटतं, जनता तुम्हाला स्वीकारेन का? हो साहेब, मला विश्वास आहे जनतेवरती. कारण आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतो तेव्हा म्हणतात घारे साहेबांसारखा माणूस नाही, पायी पायी चालणारा. कधी त्यांना गाडी नाही घेतली स्वतःसाठी, कधी काहीच नाही. संध्याकाळ झाली तर घोटीपासून काळुस्ते गाव हे 6 किलोमीटर आहे साहेब. त्यांना जर कोणी बोललं का तुम्हाला सोडून देऊ का, तर त्यांनी कोणाचीच मदत घेतली नाही. ते म्हणायचे नाही मी माझ्या गावाला पायी पायी जाईल. आणि जाता जाता कोणत्या गावात काही अडचण आहे का, कोणाची शेतीमध्ये काही नुकसान झाली का हे बघत जायचे आणि शेतकऱ्यांना मदत करायचे. जनतेसाठी ते अविरत झटत राहिले. कधीही कोणाला त्यांनी दुखवलं नाही, कधी कुठं भ्रष्टाचार केला नाही. स्वतःचं नाव टिकवलं, कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य त्यांनी घडवलं आणि आजही त्यांचे वारसा घेऊन मी पुढे चालत आहे. समाज मला स्वीकारेल, मला पदरात घेईल हा मला विश्वास आहे साहेब. नक्की. ताई, बघितलं गेलं तर राजकारणामध्ये तुमचं योगदान काय, तुमचं शिक्षण किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काय कामं केली किंवा तुम्हाला काय पदं मिळाली किंवा तुम्ही याच्यातून काही निवडणुका लढल्यात का?
हो साहेब, मी 2004 ते 2009 काळुस्ते गावामध्ये एक पहिल्यांदा मी महिला सरपंच म्हणून निवडून आलेले आहे. त्यावेळेस माझ्या कारकिर्दीत 2006ला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि असे 2 तालुके मिळून सामुदायिक विवाह सोहळा हा मोठा कार्यक्रम पार पडला. त्यावेळेस 130 विवाह जोडप्यांचं लग्न लागलं. त्यांना दागिने, भांडे आणि अन्नदानाचं काम केलं. ती परंपरा आम्ही चालू ठेवली. इगतपुरी घाटनदेवी ट्रस्ट आहे, त्यावर आम्ही सभासद आहोत. तिथंसुद्धा सामुदायिक विवाह आम्ही पार पाडला. आणि नंतर पुन्हा 2004 ते 19 ते 24पर्यंत बिनविरोध सदस्य म्हणून मी निवडून आले. सोसायटीवर सदस्य आहे. मजूर बांधकाम संस्था आहे आमची नाशिकमध्ये. त्याच्यातून रोजगाराचे कामं आम्ही गरिबांना देऊन रोजगार मिळवून देतो आहे. त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह चांगला चाललेला आहे. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये धरण झालं, त्यामुळे परिसर हा सुजलाम सुफलाम झाला. आज 24 तास पाण्याची सुविधा आहे. हे पाणी साहेब औरंगाबादला जातं, त्यामुळे महाराष्ट्राचा सुद्धा याच्यामधून विकास झालेला आहे. खरं तर 3 पंचवार्षिक आमदार राहिलेलं हे घारे कुटुंब आणि घारे साहेबांनी जो काही आदिवासी समाजाला जो काही न्याय मिळवून दिला, विशेष म्हणजे माजी मंत्री मधुकररावजी पिचड हे आदिवासी मंत्री असताना त्या पिरियडला घारे साहेबांचं जे योगदान आहे आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळवून देण्याचं, त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. ताई 3 पंचवार्षिक ते गेल्यानंतर परत मग तुमच्या घरामध्ये उमेदवारी का दिली नाही गं, असं काय झालं, आमचे मिस्टर लहान असल्यामुळे त्यांना नाशिक येथे शिक्षणासाठी पाठवलं गेलं. नंतर जेव्हा ते राजकारणाचा त्यांना अभ्यास झाला, लोक म्हणे बाबांचं नाव तुला मोठं करायचं आहे, घारे घराण्याचं राजकारण थांबलं आहे, ते तुला पुढं न्यायचं आहे, मग तू आमदार हो. तर मग काँग्रेस पक्षाकडं आम्ही साहेब 2000 साली मागणी केली. तेव्हा तालुक्यातले आमचे नेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे साहेब हे त्यांना दिल्लीला घेऊन गेले. तेव्हा आम्हाला विश्वास होता का आम्हाला तिकीट मिळेल. तेव्हाही दुसऱ्यांना संधी दिली. 5 वर्ष आम्ही थांबलो. पुन्हा पंचवार्षिक आली, तेव्हासुद्धा विलासराव देशमुखांनी आमचं नाव दिल्लीपर्यंत पाठवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. तेव्हासुद्धा खूप आशा होती की आता दुसऱ्यांदा तरी आपल्याला काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळेल. पण तेव्हासुद्धा साहेब आमच्या पदरी निराशा आली. मग पुन्हा थांबून तिसऱ्यांदा आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली. तेव्हासुद्धा बाहेरचा उमेदवार आणून तालुक्यामध्ये बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली आणि तालुक्यातल्या स्थानिक उमेदवाराला टाळलं. आता बघितलं गेलं तर आतासुद्धा हिरामन खोसकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तिथं, आणि मग त्यांना संधी सोडता तुम्हाला संधी द्यावी किंवा तुम्हाला संधी दिली जाईल असं का वाटतं तुम्हाला? साहेब 2019ला पवारसाहेब आम्हाला पुन्हा राष्ट्रवादीकडनं आमदारकी देत होते, पण तेव्हा माझ्या मिस्टरांना किडनीचा आजार झाला. मग त्यावेळेस आम्ही ते तब्येत बरी नसल्यामुळं साहेबांना सांगितलं का आमच्यापेक्षा तुम्ही खोसकर साहेबांना द्यावा. मग आम्ही ती संधी खोसकर साहेबांना दिली, पण मग ते पराभूत झाले खोसकर साहेब. पुन्हा 2019ला किडनीच्या आजाराने आम्ही ॲडमिट होतो अशोक हॉस्पिटलला नाशिक येथे. तेव्हा तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन माळीसाहेब आणि त्यांचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळे दवाखान्यात आले का ताई तुम्ही जरी रामदास भाऊ आजारी आहेत तरी तुम्ही फक्त फॉर्म भरा, दवाखान्यातच थांब, आम्ही तुम्हाला निवडून आणतो. पण काँग्रेस पक्षाची हानी होऊ नये, एक आपला काँग्रेस पक्षाचा आमदार आमच्यामुळं जर पडला तर काँग्रेस पक्षाची हानी होईल, म्हणून घारेसाहेब बोलले का तुम्ही दुसरा उमेदवार द्या, माझी परिस्थिती आज खराब आहे. त्यामुळं आम्ही थांबलो साहेब. फार दुःख वाटते त्या गोष्टीचं का अशा वेळेस संधी चालून आली होती आणि सगळी जनता पाठीशी होती. 1 रुपया खर्च न लागता आम्ही आमदार झालो असतो. पण आज इतकं वाईट वाटतंय, माझे दोन्ही माणसं निघून गेले आणि आज तालुक्यामध्ये पुन्हा स्थानिक मुद्दा उठला आहे का हे बाहेरचे आमदार नको, स्थानिक आमदार झाला पाहिजे, तो भले गरीब असो पण आपला हक्काचा आमदार झाला पाहिजे. म्हणून सगळ्या लोकांनी पुन्हा मला सांगितलं का ताई तुम्ही तयारी करा. मला आता त्या नागपूरच्या जे खासदार होते काँग्रेस पक्षाचे प्रतिभाताई धानोरकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मलासुद्धा साहेब त्यांच्यासारखं करून दाखवायचं आहे. मलासुद्धा जनता म्हणते का तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून मला एक शक्ती मिळाली आणि मी काँग्रेस पक्षाकडे मागणी करते. नक्कीच साहेब जनता मला पदरात घेईल, पक्षसुद्धा मला पदरात घेईल ही मला आशा आहे. आज काय असे प्रश्न आहेत तुमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये
जर भविष्यात तुम्हाला संधी मिळालीच तर काय प्रश्न आपण सोडू शकता? साहेब, इगतपुरी तालुक्यामध्ये शिक्षणासाठी हा मागासलेला तालुका आहे. जसं आपलं अकोला तालुका आहे, संगमनेर तालुका आहे, लोणी आहे. हे शिक्षणामध्ये एक पुढं गेलेलं जिल्हा आहे, नगर जिल्हा. तसं इगतपुरी तालुक्यामध्ये शिक्षण हा मागासलेला आहे. इथं मोठे मोठे कॉलेज नाही. इथल्या मुलांना नाशिक येथे शिक्षणासाठी जावं लागतं आहे. दवाखान्याची व्यवस्था नाही आहे. दवाखान्यासाठी सुद्धा आता आमच्यावरच वेळ आलेली होती. जेव्हा किडनीचे आजार झाले, इथे डायलिसिसची व्यवस्था नाही आहे. आम्हाला नाशिकला जावं लागतं आहे किंवा मुंबईला जावं लागतं आहे. आम्ही ते आरोग्याची व्यवस्थासुद्धा जर मी निवडून आले तर शिक्षण, आरोग्य आणि साहेब ह्या तालुक्यामध्ये 13 धरणं आहे. ती पूर्ण महाराष्ट्राला हा इगतपुरी तालुका पाणी पाजतो आहे. पण ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये जेव्हा दिवाळीनंतर 8-8 दिवसांनी, 15-15 दिवसांनी पाणी येतं. जनतेचे खूप हाल आहेत. गावच्या लोकांना टँकरने पाणी आणावं लागतं. ही एवढी वाईट परिस्थिती आहे. तर पाणी साठा हा ठेवला पाहिजे तालुक्यासाठी. जर मी आमदार झाले तर ते नियोजन पहिलं करेल का आपल्याला पाणी शिल्लक ठेवून मग तो मुंबईला असो का औरंगाबादला पाणी सोडायचा प्रश्न असो, ती मी मार्गी लावेल. पुन्हा रस्ते आहे, ती जे रस्ते असतील, पूल असतील, घारेसाहेबांच्या काळात झाले साहेब, तसे टिकाऊ कामं हे कोणत्याही आमदारांनी केले नाही. मला जर संधी मिळाली तर मी चांगले कामं करण्याचा प्रयत्न करेल. तुमचं शिक्षण काय बुवा? म्हणजे जर एका बाजूला बघितलं तर आपल्या माहेरचा वारसा, राजकीय वारसा, सासरचा राजकीय वारसा, आपलं यातून आपलं शिक्षण वगैरे काय झालं? माझं शिक्षण BA कंप्लीट आहे. माझं शिक्षण शेंडी भंडारदरा इथे 12वीपर्यंत झालं. नंतर मी अकोले तालुका इथे कॉलेजसाठी गेले. तिथे 2 वर्ष केलं आणि BA कंप्लीट हे राजूरला झालं. मनोहरराव नानासाहेब देशमुख या कॉलेजमध्ये पूर्ण झालं. आणि शिक्षणाच्या माध्यमातून साहेब मी इगतपुरी तालुक्यामध्ये मुली ह्या शिक्षणापासून वंचित आहेत. खेड्यापाड्यावरच्या मुली शहरात यायला घाबरतात. प्रवासाची सोय नाही आहे. काही काही गावांमध्ये अजून एसटी पण पोहोचलेली नाही आहे. ते मी काम करेल. मुलींना शिक्षणाच्या प्रभावात आणेल आणि आपल्या मुलींना जे शिक्षण दिलं पाहिजे का कुणाला घाबरायचं नाही. कराटेचं शिक्षण, विविध सांस्कृतिक इथं हॉल नाही आहे. ती आपल्याला परत धार्मिक कार्यक्रम घ्यायचे तर ते सुद्धा व्यवस्था ह्या इगतपुरी तालुक्यात नाही. त्या सर्व मला जर संधी मिळाली त्या सगळे मी कामं पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल. खरं तर विठ्ठलराव गणपत घारे हे जे काही 3 वर्ष आमदार होते, त्यांचा कालावधी जर बघितला गेला तर इगतपुरी तालुक्यातून जवळपास 1972 ते 1988पर्यंत ते आमदार राहिलेत. म्हणजे 3 पंचवार्षिक आमदारकी पद राहिलेलं कुटुंबातल्या ह्या त्यांच्या सुनबाई आहेत अनिताताई. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मिस्टरांनीसुद्धा मोठं योगदान ह्या तालुक्यासाठी दिलं आहे. ते सभापती होते, ते आज त्यांच्यामध्ये नाही, सासरे त्यांच्यामध्ये नाही, ते एकटे आहे, एकट्या पडल्यात. परंतु आज हे सगळं करीत असताना ताई, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला अपत्य वगैरे किती किंवा काय करते ते सगळं? मला एक मुलगी आहे. ती आता संगमनेर इथे थोरात साहेबांच्या कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. आणि मुलगा इगतपुरीमध्ये KPJ कॉलेजला इथे 13वीला आहे. आणि त्यांचा खर्च साहेब मी कसं चालवते आता तुम्हाला काय सांगू. पती गेल्यानंतर त्यांनी खूप समाजाची सेवा केली. मागं काही अशी धनराशी त्यांनी ठेवलेली नाही. तर कसं तरी आमचं एक रेशनिंग दुकान आहे, त्याच्यातून 2 पैसे मिळतील ते साचून साचून मी मुलांचं शिक्षण करते. मलाच माहिती आहे का मी ते शिक्षण कसं त्यांचं चालवते. पण साहेब आता मुलं जर घडले तर कुटुंब चालेल, म्हणून मला मुलांचं शिक्षण हे पूर्णच करायचं आहे. आणि त्याचबरोबर आता हे 2024चं इलेक्शन लागलेलं आहे. मी काँग्रेस पक्षाकडं तिकिटाची मागणी केलेली आहे. नेहमीच 15 वर्ष झालं साहेब बाहेरून आलेले उमेदवार निवडून जातात आणि स्थानिकांवर अन्याय होतो. तर मला पूर्ण खात्री आहे का आता जनता ही तालुक्यातील स्थानिक आमदाराला स्वीकारेल. मी सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी यांना विनंती करेल का ते निष्ठावंतांना संधी देतात. जे काँग्रेस पक्षाशी माणसं प्रामाणिक कामं करतात त्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधीजी हे न्याय देतील. आणि आपले महाराष्ट्राचे मंत्री थोरात साहेब आणि पटोले साहेब यांनीसुद्धा मला न्याय द्यावा आणि मला 2024चं इलेक्शन लढण्यात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावा, मी असं त्यांना विनंती करेल. आणि मी खात्री देते का जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि मी निवडूनच येईल, हा मला एक विश्वास आहे. साहेब पती गेल्यानंतर फार म्हणजे मी थांबून घेण्याचा प्रयत्न केला
का लोक बाहेर निघाल्यावर वेगळ्याच नजरेने पाहतात आणि ही एकटी बाई राहते, कसं करेल, कुटुंब कसे चालवेल. तर आमच्यातली काही रामदास भाऊनी जे मित्र कंपनी त्यांनी कार्य केलं ते आले, काँग्रेस पक्षाचे लोक आले. बाई घाबरायचं नाही, थांबू नका, घारे साहेबांचं कार्य आहे ते तुला पुढं न्यायचं आहे आणि कोणी काही म्हणो मागं फिरून बघायचं नाही. त्यामुळे तू पुन्हा उभी राही. आम्ही सगळं तालुक्यात तू नाही फिरली तरी आम्हाला जे माहिती आहे घारे साहेबांचे कोणते कोणते गावं आहे ती विश्वासाचे गावं आहे ते आम्ही पॅक करतो आणि तू फक्त पक्षाकडून तिकीट आणलं तर आम्ही पूर्ण तुला निवडून आणायचं काम आम्ही ही जनता करेल. मला विश्वास आहे सोनियाजी गांधी, राहुल गांधी, थोरात साहेब, पटोले साहेब आणि अजून घारे साहेबांचे जे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असतील ते सर्व माझ्यासाठी प्रयत्न करतील का घारेताईला न्याय मिळावा आणि काँग्रेस पक्षसुद्धा आणि सगळी जनता मला पदरात घेईल असं मला विश्वास आहे आणि ही 2024ची निवडणूक मी जिंकल हा मला ठामपणे विश्वास आहे. खरं तर कुटुंबामध्ये कोणाचाच खरं सपोर्ट राहिलेला नाही आहे, तरी पण एक आगळी वेगळी दिशा आहे, एक आत्मविश्वास आहे. नक्की अनिताताईंना 2 अपत्य आहेत, नक्की काय करतात मुलं तुमचे? साहेब मुलांना वडील गेल्यानंतर शाळेत टाकलं तर अशी वेळ आली होती का आता मुलांचं मी शिक्षण करू कसं. त्यांना असं मला पाठवायची सुद्धा हिंमत नव्हती होत, मुलगी बाहेर कशी टाकावी. साहेब फार वाईट परिस्थिती आहे. कुणाचाच आधार नाही साहेब आणि ह्या परिस्थितीत मुलांना घडवणं हे फार मला अवघड जाते. कधी कधी असं वाटते का त्यांच्यासोबत मी पण निघून गेले असते तर बरं झालं असतं. पण समाज जेव्हा डोळ्यासमोर ठेवला तेव्हा समाजाची सेवा करून आपण आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं एवढीच माझी इच्छा आहे. नक्कीच डोळ्यापुढं जर आणलं तर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आणि खूप मोठं कार्य अजून प्रतिभाताईंना करायचं आहे. या इच्छेने या धैर्याने आता ते पुन्हा एकदा त्यांच्या नवीन ध्येयाला सुरुवात करतायत. तर नक्कीच इगतपुरी तालुक्यातील जनता त्यांना स्वीकारेल ही खरी तर त्यांना आशा आहे. हे तिकीट त्यांना मिळावं म्हणून त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि पक्षाकडे मागणी केलेले पक्ष निष्ठावानांना न्याय देईल अशासुद्धा त्यांना आशा आहेत. नक्की राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात साहेब असतील, ह्या सगळं वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी मागणी केलेली आहे. आणि खरं ज्या लोकांनी खरं पक्ष वाढवला, या पक्षासाठी योगदान दिलं, ज्या कुटुंबाने योगदान दिलं, नक्कीच निष्ठावानांना या ठिकाणी न्याय दिला जाईल. आणि इगतपुरी तालुका जर म्हणलं तर गेली 3-5 वर्षे का बाहेरचा उमेदवार येऊन त्याला आयात उमेदवारासाठी लोक मतदान करतात, त्यांना निवडून देतात आणि यांना आशा आहे की स्थानिक उमेदवाराला ह्यावेळेस निश्चित इगतपुरी तालुक्यातील जनता यांच्या पारड्यामध्ये मतदान टाकेल. आणि अनिताताईंना विश्वास आहे का मी 100% खात्रीने सांगते का मी सुद्धा या ठिकाणी 2024चं इलेक्शन लढून मला जर संधी मिळाली तर मी या ठिकाणी नक्कीच आमदार होईन. तर बघूया तर काँग्रेस पक्ष खरंच निष्ठावानांना न्याय देतो आहे का आणि न्याय जर दिला तर अनिताताई ह्या चांगल्या मताने निवडून येतील अशी त्यांना पण खात्री आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल आवारीसह प्रतिनिधी संदीप दातखे, राजयोग न्यूज, अकोले. आता आपण इगतपुरीमध्ये एका ठिकाणी येतो आहे. खरं तर अशा ठिकाणी आता उभं राहतो आहे आपण. या ठिकाणी एक मंडळ पण आहे आणि ह्या बऱ्याचशा महिला पण या ठिकाणी उभ्या आहे. आजी आहेत, हे ताई आहेत, हे दादा आहेत, सर्व लोक आहेत. तर नक्की गाव म्हणलं तर गोष्टी तयार होत असतात आणि गावामध्ये जर म्हणलं तर मतदान कोणाला करायचं. मित्रांनो बघा, राजयोगच्या माध्यमातून आपण आज इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावी आलेलो आहे. कोण होणार इगतपुरीचा आमदार, कोण होणार 2024चा इगतपुरीचा लोकप्रतिनिधी. आज बघितलं गेलं तर प्रत्येकजण त्याच्या मतासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत जातो, अशा अपेक्षा लावतो आणि निवडून आल्यानंतर आश्वासन तर देतो, काहींचे कामं होतात, काहींचे बाकी होतात. थोडंसं आता ह्या महिलांकडे आपण आलो आहे, थोडंसं जाणून घेऊया. ताई काय नाव तुमचं? लक्ष्मी. लक्ष्मी. आज अनिताताई घारे मॅडम इथं निवडणुकीला उभे राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सपोर्ट कराल, ते निवडून येतील, कसं वाटतं तुम्हाला? काय बोला. चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. ठीक आहे. काय ताई काय नाव तुमचं? सीताबाई सुरेश मराडे.
आज अनिताताई या ठिकाणी निवडणुकीला जर उभ्या राहिल्या या घोटी गावातून या इगतपुरी तालुक्यातून तर काय परिस्थिती होईल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला ही परिस्थिती अशी वाटते का त्यांच्या सासऱ्याने आम्हाला लय साथ दिलेली आहे, त्यांच्या मिस्टरांनी दिले. आमचं हे म्हणणं आहे का त्या आमच्यासाठी निवडून यावं, त्यांना तिकीट भेटावं ही आमची इच्छा आहे. काय म्हणजे आज जर बघितलं गेलं तर आज इगतपुरीमध्ये त्यांचे सासरे 3 वेळा पंचवार्षिकला उभे होते, त्यांचे पती सभापती होते. एक महिला म्हणून काम करू शकते का? शकते ना. गरीब महिला आमच्यासाठी एवढ्या पायी येऊ शकते तर आम्ही त्यांच्या मागे राहणार ना, पाठीशी उभं राहणार ना. नक्की. काय आजी काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतोय आता त्यांच्या मागं उभं राहिलं तर आम्हाला बी जराशी सहाय्य करा, सत्कार करा आम्हाला बी बस. आज बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत. ताई तुम्ही पण आहात. काय सध्या इगतपुरीमध्ये अनिताताई निवडणुकीला उभी राहणार आहे. काय वाटतं इगतपुरी तालुका हा त्यांना स्वीकारीन? हो. कसा स्वीकारीन? कसं स्वीकारीन का आमची साथ आहे त्यांना, आमची साथ आहे त्यांना एकदम संपूर्णपणे. आणि हा काँग्रेस पक्षांची महिलांची पण साथ आहे आणि 100% येणार. पण आम्ही त्यांना मतदान देऊ. पण आमची एकच इच्छा आहे की ह्या निवडून आल्यावर आमच्या पहिले घरकुराचे हे करणार. काय बा त्यांना त्यांच्याविषयी काय माहिती? तुम्ही त्याची साथ मागताय किंवा उद्या ते निवडून आल्यानंतर असे काम? हे बघा आम्ही कार्यकर्ता आहे, आमचं इथं पूर्ण आयुष्य चाललंय. आमच्याकडून मतदान घेतात, त्याने मतदान झाल्याच्या नंतर सर्वजण खुर्चीवर बसतात आणि नंतर आम्हाला आहे ना कोणी विचारत नाही. झालं की याच्या अगोदर कधी असं? हो झालंय. म्हणजे माझं पूर्ण आयुष्य गेलंय घोटी गावामध्ये, पूर्ण झालं. मी सगळ्या पक्षांना ओळखते. काँग्रेस पक्षाने काय काँग्रेस पक्षांची काही आमच्यावर तक्रार नाही आणि तोच यायला पाहिजे. त्यांच्यामुळं आम्हाला या ताईची साथ पण आम्हाला गरजेचं आहे. काँग्रेस पक्ष इथं राष्ट्रवादी भाजपा इतर पक्ष पण आहे. काँग्रेस पक्षाचं असं काहीच त्याची तक्रार नाही आमच्यापर्यंत. राशन काँग्रेस पक्षाचं खातो आम्ही, काँग्रेस पक्षाचं राशन खातो आम्ही सोनिया गांधीचं. आम्हाला त्यानं राशन दिलंय, आमचं ते हे केलंय, दवाखान्याचं 5 लाखाचं केलंय. कोणं केलं काय? त्यानं काँग्रेसच चांगलं आहे आणि काँग्रेसच निवडून यावा. ते जुनं आहे गरिबाचा. श्रीमंत लोकांना काय नाही केलं आमचं. बघितलं गेलं तर काँग्रेस पक्ष हा निवडणुकीला काँग्रेस पक्षातून ताई उभी राहत आहेत. काय म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये जे नेते मंडळी वगैरे किंवा काय सांग? त्याच्यामध्ये एक सच्चाई आहे. काँग्रेस पक्षामध्ये एक सच्चाई अशी की तो गरिबासाठी लढतो आणि शेवटपर्यंत लढलाच पाहिजे. आमची पूर्ण त्याला साथ आहे. आज आम्ही विधवा महिला कळकळ करतोय. आम्हाला आज काहीच नाही आहे. सगळे आमचे मतदान घेतात आणि सगळे आम्हाला खोटं बोलतात. आता अनिताताईंचं जर उदाहरण द्यायला गेलं तर त्या पण त्या कुटुंबातून आज विधवात आहे. त्यांचे सासरे होते ते पण एक्सपायर आहे, त्यांचे पती पण एक्सपायर आहे. काय एक विधवा महिला म्हणून काय जाणू शकता तुम्ही? जाणू शकता म्हणजे अशी की त्यांना कळकळ आली म्हणूनच ते आज गरिबापर्यंत आले. 200 माणसं काय येत नाही आमच्यापर्यंत. त्यांना घमेंड आहे. काँग्रेस पक्षाला हा कधी घमेंड नाही आहे. तो गरिबासाठी लढणार, शेवटपर्यंत रडणार. असं ऐकलं होतं सोनिया गांधी पण या ठिकाणी आली होती. मी स्वतः होते तिथं. या इथं घोटीमध्ये एक बाजार होता, शनिवार बाजार, म्हणून तिथं भेटलेली ती गरिबांसाठी. कोणाच्या प्रचारासाठी द्यायला? ती आली होती काँग्रेस पंजासाठीच आली होती. अच्छा. हा. ओके. मी तेव्हा लहान होते. बैल बाजारामध्ये हंड्यानी पाणी विकत होती. तेव्हा पण ती कळकळ करून अशीच बोलत होती. मी स्वतः ऐकलंय. मी तुम्हाला सांगते, हंड्यावर डोक्याचा हंडा ठेवला आणि तिथं भाषण मध्ये घुसले होते. कोण होता अजून? काँग्रेस पक्षाचे ज्या सोनिया गांधी या ठिकाणी आल्या त्यावेळेस तुम्ही होत्या? सोनिया गांधी हा होतो ना. आम्ही घरं दिलेत, गरीबाला रामराव नगर दिलं, इंदिरानगर दिलं. एका इकडं आमचं सगळं चांगलं केलं त्यांना. त्यावेळेस जी काही सभा झाली इथं मोठी, त्या सभा अनिताताई जे आहेत त्यांच्या सासऱ्यानं गरिबाची मदत केली, त्यांच्या घरवाल्यानं केली. सासरा चांगला होता आणि तेच निवडून यावं आमचं हे अपेक्षा आहे. काय तुम्हाला काय वाटतं ताई? आज सगळ्यांना वाटतं का अनिताताई सपोर्ट करू शकतात एक महिला म्हणून? हो, महिलामधून सपोर्ट करायलाच पाहिजे त्यांना. आता युवा पिढी चालली आहे आणि महिला म्हणजे सपोर्ट करायलाच हवं, कारण की महिलांना खूप गरज आहे महिलांची. आता बघितलं ना किती महिलांवर अत्याचार होतात. बंगाल बघा, बांगलादेश बघा, हे सगळं अत्याचारच. महिला जर असेल तर महिलांना प्रोत्साहन देईल, शिक्षित बनवेल, म्हणजे साधारण म्हणजे एक विकास होईल. आपण इलेक्शन जर म्हणलं तर पैसा लागतो, कार्यकर्ते सांभाळायला लागतात, घरून मागं बॅकिंग लागते. हो, ते तर त्यांच्या मागे कोणी नाही. कसं वाटतं तुम्हाला? त्यांच्या पाठीमागे सपोर्ट आहे ना, आमच्यासारख्या गरिबांचा आहे. आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट देऊ. तुम्हाला आत्मविश्वास आहे ते निवडून? हो, मग येतील. त्यांनी चांगलं कर्तव्य करावं, त्यांचं पार पाडावं चांगलं कर्तव्य, ते नक्की निवडून येतील. काय वाटतं अनिताताई निवडणुकीचं तिकीट या ठिकाणी मागतायत, काय कसं वाटतं तुम्हाला? अंताकडे द्यायचं नाही.
निवडीचं तिकीट. का बरं त्यांनाच का द्यायचं? कारण ते गरीब आहे ना त्याच्यामुळे. ती गरीब आहे म्हणून तुम्ही तिकीट तिला देणार आहे? आमच्याकरता करतात गरिबाकरता त्यांनी आम्हाला लय टायमावर साथ दिला. असं नाही की ते बी आता हा विश्वास आहे त्यांच्यावर आमचा. ते करणार आहेत आमच्यावर धावपळ. एवढं जे आहे की आता आम्हाला 40 वर्ष झाली. 20 वर्ष साहेब तिथं मच्छीवाडमध्ये होतो आम्ही. आता 20 वर्ष आम्हाला म्हणले की तुम्हाला आम्ही त्यांनी जागा दिली आम्हाला इथं की देतो म्हणजे जागा तर आता तोडायला येऊ राहिलेत. आमच्या रोडवर घरं आहेत पहा तुम्ही. एक गाडी बुडी पडली साहेब तर आमचे लेकरं बाळं राहतील का जागेवर सांगा बरं. हां एवढं महाराज आम्ही पाहिले नाही लेकरं बाळं कशी जिंदगी काढवतो साहेब. आम्ही मतदान द्यायचं तर आम्हाला 50 वर्ष झाली तरी आम्हाला काहीच नाही साहेब. काय वाटतं आणि ताई उभे राहिले तर त्यांना सपोर्ट मिळेल का नाही? आता ते जर तुम्ही एवढं केलं आमच्याकरता तर लय मेहरबानी होईल बाळा. बस लय विनंती आहे. जर ते निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही त्यांना सपोर्ट कराल का? मग करू ना आम्ही. त्यांनी आमच्याकरता केलं तर मग आम्ही करू. ते पुढे आम्ही मागे बस त्यांच्या पुढे आहेत आम्ही. पण करायला पाहिजे ताईनं आमचं काम गरिबाचं बाळबच्च्याकडे बघायला पाहिजे. त्यांच्या आशीर्वादाने ते येतील पुढे. नमस्कार. आज आपण इगतपुरी तालुक्यामध्ये घोटी गावामध्ये आहे. थोडंसं आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊया. जी काही रहदारी आहे खरं ग्राउंड रिपोर्ट हा रहदारीवरून आपल्या लक्षात येतो. लोक ये जा करत राहत आहे पण थोडंसं तरी आपण थोडं लोकांकडून जाणून घेऊया. वस्तुस्थिती आहे. राजकारण जर म्हणलं गेलं तर मतदान कोणाला तरी करायचं आहे. भाऊ 1 मिनिट उभा राहा. अरे उभा राहा. तो काय उभं राहायला तयार नाही. थोडंसं या ठिकाणी जरा मंडळी बसल्या आपण थोडं त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार. काय नाव आपलं? तुषार गवळे. कुठले? प्रॉपर इगतपुरी. प्रॉपर इगतपुरी. तुम्ही? गोंदे मेडिसी. गोंदेमध्ये काय करता? जॉब करता. सध्या परिस्थितीला आता 2024चं इलेक्शन आहे. हां बघितलं गेलं कोण आमदार आहे इथं? खोसकर, हिरामन खोसकर. आणि आता काँग्रेसचे पण तुम्हाला माहीत असतील या ठिकाणी जुने आमदार म्हणजे ज्यांनी 3 पंचवार्षिक लढल्यात. माहिती कोण होते ते? गावित भाईंचं काही काम इथे? गावित भाईंचं काम म्हणायला गेलं तर होतं बऱ्यापैकी होतं इकडं. त्यांच्या अगोदर तर सांगता 2-3 वर्ष घारे साहेब होते. घारे साहेब आले होते. आता त्यांच्या घारे साहेबाच्या सुनबाई अनिताताई उभे राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला? त्या उभे राहत आहेत पण आता आपल्याला पण माहीत नाही किती कशा उमेदवार आहे काय आपल्याला त्याचा. काँग्रेस पक्षातून उमेदवारी ते करणार आहे. काँग्रेस त्यांचं कार्य घारे साहेबाचं कार्य वगैरे तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे कार्य त्यांचं पण. त्यांनी पण भरपूर डेव्हलपमेंट वगैरे केलेलं आहे. सुधारणा केलेलं आहे गावागावी जाऊन. घारे साहेब. ओके. तुम्ही पण स्थानिक आहात इथं. नमस्कार. काय नाव? संदीप घारे. हो. ओके. काय मला हरकत नाही. मग घारे साहेबांच्याच कुटुंबातून वाटतं तर हरकत नाही. आता जर 2024चं इलेक्शन आहे बघायला गेलं तर ते अनिताताई त्यांच्या सुनबाई आहे. जनतेची इच्छा आहे का त्यांनी इथं उभं राहावं. कदाचित त्या निवडणुकीला उभं राहिले तर काय होईल? ते कसं आहे निवडणुकीला उभं राहिल्याच्या नंतर आपला तालुक्याचा विकास पण झालेला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांना काँग्रेस पक्षाकडनं पण पाठिंबा आहे आणि इगतपुरी तालुक्यामधनं पण त्र्यंबकेश्वर तालुक्यामधनं पण पाठिंबा आहे त्यांना. आणि एक महिला कार्यकर्ता म्हणून त्या समोर येतील. एक महिला आमदार म्हणून ते समोर येतील. तर त्या अनुषंगाने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास नक्कीच होईल असं वाटतं आम्हाला. काय घारे साहेबांचं योगदान काय तालुक्यासाठी? योगदान खूप मोठं योगदान आहे. तसं बघायला गेलं तर आमचा जन्म पण नव्हता त्यावेळेस बरेचसे कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. म्हणजे तुम्ही त्र्यंबकेश्वर तालुका बघा किंवा हरसूल या परिसरात बघा. त्या परिसरामध्ये घारे साहेबांचे खूप मोठं योगदान आहे. आजही तुम्ही या क्षणी जरी तुम्ही तिकडे गेले तरी तुम्हाला ते लोक बरेचसं त्यांचा जे कामं केले त्यांनी त्या काळामध्ये त्या लोकांनी ते लोक सांगतील पण कदाचित. नक्कीच. म्हणजे पण यासाठी इलेक्शनला पैसा लागतो आणि त्यांचा विचार जर केला तर त्यांचे मिस्टर पण एक्सपायर झालेले आहेत. सासरे पण नाही. बरोबर. त्यांची इच्छाशक्ती आहे. जनतेचं मागणी आहे. बरोबर. काय सांगा थोडं? जनतेचं मागणी आहे खरंच बरं का साहेब. पण त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन एकच आहे आपला की त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे म्हणून. आणि त्यांनी काळुसे गावचं आमचं 2004चं ते 5 वर्षाचं जे सरपंचपद असतं ते त्यांनी म्हणजे त्या काळात त्यांनी विकास पण केलेला आहे आमच्या गावामध्ये. त्या 5 वर्षामध्ये सरपंच म्हणून. काय वाटतं मग त्या निवडून येऊ शकतात? नक्कीच. जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं? येस नक्कीच आम्हाला तरी वाटतं. येस. 1 मिनिट चालू ठेवता. बंधू नमस्कार. काय नाव आपलं? शैलेश सर.
कुठले आपण? इथलेच घोटीतले. मतदान कुठे आहे? घोटीतच. सध्या मी तिला आमदार कोण येते? इथे आता आपले निर्मलाताई गावी ते आमदार सध्या हो हिरामन खोसकर. आता 2024चं इलेक्शन लागणार आहे. ओके. अनिताताई ज्या इथल्या घारे या निवडणुकीसाठी उभं राहण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काय वाटतं त्यांच्याबद्दल काय सांगा सर? आता त्यांचं म्हणजे तसं वैयक्तिक ते चांगलेच आहे. एक त्यांचं जे मागचे जे कालावधीत त्यांनी जे कामं केलेले किंवा त्यांचा स्वभाव वगैरे तर खूपच चांगला आहे. पण बघू आत्ताचं पुढचं त्यांना तिकीट मिळालं तर काय वाटतं तुम्हाला? तिकीट वाटतं तर येतीलच ना नक्की ते निवडून. ठीक आहे, हरकत नाही. कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते राहत आहेत, निवडून येतील ते बी सांगत आहेत. थोडंसं व्यावसायिकदार लोक आहे, थोडं त्यांच्याकडून पण थोडं आपण जाणून घेऊया. मावशी नमस्ते. नमस्कार व्यावसायिक दादा, नमस्कार. काय नाव आपलं? गणेश डाळे. गणेश डाळे इथले प्रॉपर? अच्छा. सध्या मी तिला या ठिकाणी आमदार आहेत हिरामन खोसकर. 2024चं इलेक्शन लागू होतं आहे. ते काँग्रेसमधून आहे आणि काँग्रेसमधून नाही ना ह्या गावातून घोटी गावामधून अनिताताई घारे यासुद्धा आता तिकिटाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला, जर यांना तिकीट मिळालं तर ते निवडून येतील? त्यांना ओळखत नाही. ओळखतच नाही त्यांना ओळखत नाही. ओके, त्यांना ओळखत नाही, हरकत नाही आहे. लोक तर आहेत या ठिकाणी, थोडंसं अजून जाणून घेऊया. दादा नमस्कार. प्रॉपर तुम्ही? मी इथलाच आहे. काय नाव? प्रकाश घारे. काय करता तुम्ही? पण घारे? हो, घारेच. मग घाऱ्यांविषयी जर बोलायला गेलं तर तुम्ही पॉझिटिव्ह सांगणार? नाही, तसं नाही. आपण जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो आपण त्याच्याविषयी बोलतो आणि ते बोलायला आपल्याला काही असं वेगळं नाही वाटत. मग अनिताताई आता काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागताय, काय वाटतं तुम्हाला? तिकीट मिळालंच पाहिजे, कारण की त्यांचा ॲक्च्युली वारसा पण आहे आणि खूप एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्या गावाच्या सरपंच पण राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर महिलांशी असलेलं नातं किंवा समाजाशी असलेलं नातं त्यांना त्यांचं म्हणजे आपण काय म्हणतो राजकीय वारसा बाळकडू एक या घराण्याकडनं पण भेटलं आणि त्यांच्या घराण्याकडनं पण भेटलेलं आहे. त्याच्यामुळं नक्कीच त्यांना तिकीट भेटणार आणि ते चांगले आमदार म्हणून कार्य करणार. खरं अनिताताईंना या ठिकाणी जर तिकीट मिळालं तर ते रेसमध्ये राहू शकतात. समाजानं जर ठरवलं तर कोणचा पण आमदार होणार, अनिताताई पण होणार. पण समाजानं ठरवलं तर जर 2-3 जण उभे राहिले तर मग कदाचित गोळ होऊ शकतो. पण आता काँग्रेस पक्षाकडं हिरामन खोसकर आमदार आहे सध्या मी तिला, ते पण काँग्रेस पक्षाचं आहे, हे पण काँग्रेस पक्षाचं आहे. यांना तिकीट मिळेल का? अहो, खोसकर साहेबांना समाजानं निवडून दिलं ना, पुन्हा एक गटा मतदान दिलं, त्यामुळे ते आमदार झाले. जे बाकीचे उमेदवार पडायला कारण तेच होतं, समाजाने एकी केली. आता जर समाजाने एकी जर केली, कोणी द्या, आणि ताईसुद्धा निवडल, दुसरा कोणी दिला तो पण निवडल, पण समाज एक पाहिजे. समाज आहे. आता बघितलं गेलं तर दरवर्षी इगतपुरीला आमदार बदलतोय. ते वाढचे येतात ना, स्थानिकाला देत नाही ना चान्स. स्थानिक आमदार पाहिजे ना. इथं अनिताताई आता स्थानिक आहे, तर देऊ ना आम्ही. समाजानं जर ठरवलं तर निवडणार आरामशीर. नक्की. मग समाजाने जर ठरवलं तर निवडणूक देऊ शकतात, कोणाला पण देऊ शकतात, फक्त समाजाने ठरवलं पाहिजे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे बाहेरून उमेदवार आयात केला जातो आणि आयात उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिलं जातं. आणि त्यातही खरं बघितलं गेलं तर याच मतदारसंघातल्या आहेत. तर बघूया आपण काय होतं आहे. शेवटी मतदाराचा कौल वेगळा असतो, मतदार राजा असतो, त्याला काही घेणं नसतं. आज बघा बाबा आलेत. बाबा थांबा, ब्रेक मारा. बाबा काय नाव तुमचं? बाबा नाव काय तुमचं? या पुढे इथंच उभे राहा. तुमचं नाव काय? यशवंत धरणे. कुठले आहेत आपण? वाळवीर. वाळवीर. मतदान इथंच आहे का? हां, वाळवीर. तुम्हाला काय वाटतं, आता सध्याचं हिरामन खोसकर या ठिकाणचे आमदार आहेत आणि या ठिकाणी अनिताताई घारे निवडणुकीला उभे राहणार आहे, त्यांना तिकीट मिळेल का? काय वाटतं तुम्हाला? नाही, खोसकर साहेबांचं आहे ना, चांगलं काम आहे ना. खोसकर साहेबांचा जनसंपर्क चांगला आहे, कामं चांगले आहे. आणि जर अनिताताईला जर तिकीट मिळालं आणि खोसकर साहेब समजा आता काँग्रेसमधूनच आहे, काय वाटतं अनिताताईंना तिकीट मिळालं तर ते निवडून येऊ शकतात आता का? आपल्याला ते पुढचं नाही सांगता येणार, बस सध्या परिस्थितीला याच्यातलं समजा विचार म्हणजे खोसकर साहेबांबरोबर. काय नाव ताई तुझं? नाव तर सांग. जयश्री धरणे. शाळेत जाते? हो. कितीला? टीवायला. एक महिला म्हणून अनिताताईला ओळखते? नाही ओळखत. एक महिला म्हणून महिलेला निवडून दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे ना. का दिलं पाहिजे? आता ज्या सुविधा वगैरे देतील त्यांना दिलंच पाहिजे ना. अजून समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे. अजून काय अपेक्षा राहते? जो उमेदवार असतो त्याच्याकडून अपेक्षा काय असतात?
समाजासाठी कामकाज केलं पाहिजे, चांगलं लक्ष दिलं पाहिजे. समाजासाठी काम केलं पाहिजे. थोडंसं जाऊया. लोक ये जा करीत असतात, कोणातरी मतदान द्यायचंच असतं. थोडंसं ट्रॅक्टरवाले दादा येतात, पण इथं आहेत कार्यकर्ते, थोडंसं यांना पण विचारू. नमस्कार, काय नाव आपलं? दत्ता क्षीरसागर. कुठं चाललात? आम्ही इकडे चालू आहे बाहेर फिरायला. सध्या इथले आमदार कोण आहेत? इथले आमदार हिरामन खोसकर आहे. ते काही दिव्यांगांसाठी आमचे काही 5% निधीसुद्धा दिले नाही. हां का? या ठिकाणी पाहिलं गेलं तरी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि आमदार पण आहेत. तुम्ही अनिताताई घारेंना ओळखता? हो, ओळखतो ना. काय करता ते आता त्यांचा वारसा काय तुम्ही ओळखता? हो हो, आमच्याच परिसरातले. काय नाव तुमचं? नितीन गव्हाणे पाटील, प्रहार संघटना. आहे तुमचं? कांचनगाव. कांचनगाव. हो हो. अनिताताईंना ओळखता? हो, शिवाजी लगत काय त्यांचं? हाय रामदास, म्हणजे अनिताताई घारे यांचे पती स्वर्गवासी झालेले रामदास घारे हे आमच्या म्हणजे कांचनगावचेच रहिवासी म्हटलं तरी हरकत नाही. आणि चांगलं कार्य होतं त्यांचं. जिल्हा परिषद राहिले, सभापती राहिले. विकास कामांच्या बाबतीत म्हणजे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागताय, काय वाटतं तुम्हाला? काहीच अडचण नाही द्यायला, हरकत नाही. चांगलं. का बरोबर? सध्या मी तिला काँग्रेस पक्षाचेच आमदार या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे, त्यांना डावलून त्यांना उमेदवारी का देतील? नाही, तसं हे बघा, कुठल्याही पक्षात राहिलं तरी माणूस का त्या पक्षाचा किंवा त्या निष्ठेचा भाग नाही, पण मग कामाला बी प्राधान्य दिलं पाहिजे, विकासाला बी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मागण्याचा प्रत्येकाला अधिकार येतो. मागण्याचा अधिकार आहे, विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. ही सगळी मंडळींचं मत आहे. मावशी, कुठं चालल्या? कुठं चालल्या तुम्ही? चालो गावाला. कोणतं गाव? गावाचं नाव? अरे तुमचं? त्र्यंबकला चाललो. त्र्यंबकला? कोण आमदार आहे इथले? इथले खोसकर साहेब आहेत. नाव काय तुमचं? श्रीकांत घारे. काय वाटतं या ठिकाणी आता 2024ची लोकसभा जवळ, विधानसभा जवळ आलेली आहे. या ठिकाणी अनिताताई घारे या निवडणुकीला उभे राहणार आहे. हो. त्यांना तिकीट मिळेल का? ओळखता का तुम्ही अनिता घारे म्हणून? हो, ओळखतो ना. कसे ओळखता? म्हणजे कसं माहिती आहे का, त्यांचे आजोबा आहेत नाही का, म्हणजे त्यांचे सासरे ते 11 वर्ष आमदार राहून गेले ते. आणि त्यांची कामगिरी म्हणलं ना तर ते तोंडी सांगणे ना कठीण आहे खूप. ओके. हो, तर ते अजूनपर्यंत सध्या बी त्यांची वाटचाल, त्यांचे पती होते रामदास घारे, त्यांनी पण चांगले कामं केले. आणि याच्या पुढं अनिताताई हे खूप भरपूर काम करतात. त्यांना तिकीट मिळेल का? काँग्रेस पक्षाचे आमदार इथं आहे, दुसरे द्यायला पाहिजे. पण मग आता शेवटी एक महिला म्हणून काय सांगा, तुमचं शिक्षण काय झालं? तुमचं एक महिला म्हणून जर उमेदवारीला उभी राहिली तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? अनिताताईला. अनिताताई उभ्या राहिल्या तर तुम्हाला लाडकी बहिणी पैसे मिळाले? नाही, आम्ही फॉर्मच नाही भरेल. तुम्हाला मिळाले का? हो. किती मिळाले? 1500. कोणाच्यामुळे मिळाले ते नाही सांगते. मतदान कोणाला करणार आहे? कोणाकडून मिळाले माहिती आहे का? मतदान तर करायला लागेल ना. हो. मग तरी पाऊ. आता अनिताताई जर उभ्या राहिल्या तर अनिताताईला मतदान कराल का? हो. का बरं बा? आता त्यांच्या सासऱ्याने पूल केलं 2-3, गोटीचं केलं, काळुस्त्याचं केलं, असं सांगतात जुनी लोक. अच्छा, एक महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला? एक महिला आहे, तिच्या पुढे जर येतं काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्यांना सोडून एक महिलेला तिकीट देऊ शकता का? ते आता पब्लिकच्या हातात ना, तिकीट द्यायचे असं. तुम्ही जर तिकीट मागण्यासाठी प्रयत्न करणार का? हो, करणार ना. नक्की? काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून? आमच्या अपेक्षा का आमच्या गावाचा विकास व्हावा, असं व्हावं तसं व्हावं, त्याच्यामुळं ती अपेक्षा आहे आमची. नक्कीच विकास व्हावा ह्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे. रहदारी चालू आहे, हरकत नाही. आपण थोडंसं ग्राउंड रिपोर्ट घेतोय. दादा येत आहे, थोडंसं त्यांची आता एक शेवट घेऊया. नक्की कोण आहे काय थोडंसं जाणून घेऊ. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? अमोल भगत. अमोल भगत, कुठले आहात? बलायदुरी. बलायदुरी. मतदान कुठलं आहे? मतदान इगतपुरी. येत आहे म्हणजे याच तालुक्यामध्ये का? कोण आमदार इथले? आमदार हिरामन खोसकर. कसं काम आहे? चांगली. चांगलं आहे, हरकत नाही. कोणत्या पक्षाचे? कोण ते? हिरामन खोसकर. काँग्रेसचे. काँग्रेस पक्षाचे. तुम्ही अनिताताई घारेंना ओळखता? हो, ओळखतो. काय करतात ते? आता काही एवढं माहीत नाही. त्यांच्या मिस्टरांना? त्यांच्या मिस्टर वारले. काय नाव? वारले ते रामदास घारे. त्यांच्या सासऱ्यांना ओळखता? सासऱ्यांना काळूच त्याचे तेवढं माहिती आहे. हां, बरोबर. त्यांचे मिस्टर काय करत होते? मिस्टर राजकारणीच होते. हां का? हो. पण आता त्यांना तिकीट पाहिजे
ते अपेक्षा करताय हो. काय वाटतं तिकीट मिळेल का? ताईंना हां द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे हो आणि दिल्या तर निवडून येतील का? येतील ना. मग कशावरून निवडून? पेक्षा काम त्यांचे मिस्टरांचं चांगलं पण एक महिला ती पळू शकते का? लोकांमध्ये जाऊ शकते का? फेस करू शकते का? पैसा लागतो इथे निवडणुकीला. पैसा लागतो. मग तुम्हाला काय आता त्यांच्यावर येते. आपण काही सांगू शकत नाही. काही सांगू शकतो? हो निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही साथ द्याल का? हो मग नक्की नक्की नक्की. पण काँग्रेस पक्षाचेच आमदार आहे इथले, तर त्यांना डावलून त्यांना तिकीट मिळेल का? आता ते त्यांचं ते बघतील. त्यांना हो पण त्यांना तिकीट मिळालं तर चांगली गोष्ट आहे. निवडून येतील. चल हो बघू आता त्यांचं. हरकत नाही. ग्राउंड रिपोर्ट आहे, लोक ये जा करताय. तरी पण आपण परत एकदा आपण ज्यावेळेस खरं तिकिटाची या गोष्टी सुरू होणार आहे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे. पण नक्कीच ग्राउंड रिपोर्ट राजूक घेतो आहे. राजूकच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माझ्याबरोबर जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहे विशाल आवारीसह मी प्रतिनिधी संदीप दातखेळे, राजयोग न्यूज अकोले.